ते शैली म्हणजे कुस्ती महासंघ भारतीय इंडियन स्टाईल म्हणजे भारतीय शैलीची मातीवरची कुस्ती, लाल मातीवरची, ही आपण 13 ते 15 तारखेपर्यंत महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतोय। ह्याच्यामध्ये आपण थार पहिल्या क्रमांकाला देतोय, जे महाराष्ट्र केसरी होईल त्याला। आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे सगळे बक्षीस आहेत। प्रथम क्रमांकाला थार गाडी आहे, द्वितीय क्रमांकाला सियारा गाडी आहे, तृतीय क्रमांकाला बुलेट आहे, चौथ्या क्रमांकाला हिरो होंडा आहे। आणि बाकी इतर गटात सुद्धा आपण प्रथम क्रमांकास बुलेट गाडी देणार आहे, द्वितीय क्रमांकास हिरो होंडा गाडी आहे आणि तृतीय व चौथ्या क्रमांकाला आकर्षक रोख बक्षीस राहणार आहे। याप्रमाणे आपण प्रकाश बापू प्रतिष्ठान म्हणजे प्रकाश बापू जगताप प्रतिष्ठान यांच्यातर्फे सासवडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करतोय। आणि त्याला आपले भारतीय म्हणजे इंडियन स्टाईल कुस्ती स्पर्धा भारतीय शैली याच्यात आपल्याला जे हे लागतं म्हणजे जी परमिशन लागते ते गौरव रोशनलाल इथं बसलेले आहेत आणि ते आपल्याला परमिशन दिलेली आहे त्यांनी। ते वाघोलीमध्ये एक दुसरी संघटना महाराष्ट्र केसरी भरवणार आहे, हा, तेव्हा तुम्ही काय सांगता? त्यांचे आपलं काही हे नाही आहे। आपली जे कुस्ती संघटना आहे ती हां, रजिस्टर आहे का? ही आपली रजिस्टर आहे आणि ह्याला आपला भारतीय म्हणजे जे भारतीय जी हे आता रोशनलाल सांगतील नंतर सांग। एक दोन नाही, तुम्हाला स्वागत आम्ही करणार आहे। पहिले संघाच्या वतीनं आपलं स्वागत करतो। भारतीय शैली कुस्ती महासंघ हा 1964-58 साली झालेला आहे आणि यांचे वडील रोशनलालजी अर्जुन आवर्डी त्यांनी तो स्थापित केलेला आहे। आणि आपल्या महाराष्ट्राचे श्रीपती खंचनाळे हे पहिले हिंद केसरी झालेले आणि त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही मंडळी प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होती। मी थोडक्यात या ठिकाणी भाषण करत नाही, पण सांगतोय की अशा व्यक्तीनं गौरव रोशनलालनी आपल्या वडिलाची कायम परंपरा सलग हिंद केसरी स्पर्धा कोट पढ़ूंगा 29 जनवरी 2026 का यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने लिखा है टू हुम इट में कंसर्न करके कि इंडियन स्टाइल रेसलिंग एसोसिएशन ऑफ इंडिया सो एंड सो। अब ये नीचे एक लाइन लिख रहे हैं, कॉन्स्टिक्वेंटली इंडियन स्टाइल रेसलिंग एसोसिएशन ऑफ इंडिया इज द ओनली रिकॉग्नाइज्ड नेशनल बॉडी गवर्निंग इंडियन कुश्ती इन इंडिया। ये मैंने नहीं चिट्ठी लिखी है, ये UWW की जागतिक कुस्ती संघटनेने चिट्ठी लिखी। तो ये आपकी वर्ल्ड वेबसाइट पे भी है, सब कुछ है आपको। ही जागतिक कुस्तीची परमिशन इंडियन रॅन आणि भारतीय शैली कुस्ती भारत संघाने आम्हाला महाराष्ट्र राज्याला परमिशन दिली आणि महाराष्ट्र राज्याने प्रकाश बापूंना महाराष्ट्र केसरी द्यायची परमिशन मान्यता दिलेली आहे। आणि त्या संघटनेच्या आधारे जागतिकपासून ते राज्याच्या संघटनेच्या आधारे आम्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतो आहे आणि जागतिकनी ह्या संघटनेला परमिशन दिलेली आहे मातीची कुस्ती करायची। भारतीय शैली म्हणजे मातीची कुस्ती हां। आणि आता तुम्हाला हे सांगतो की पूर्वी 61 सालापासून महाराष्ट्र केसरी मातीवरच व्हायची, ती नंतर 77 साली गादी आणि मॅट एकत्र व्हायला लागली 88ला। त्याच्यानंतर मॅटवर त्यांची फायनल पहली बार 88ला मॅटवर फायनल आली त्यांच्या, तो रावसाहेब मगर महाराष्ट्र केसरी बनले। ते का करत होते तर त्यांच्याकडं भारतीय शैलीची परिषदेकडे भारतीय शैलीची मान्यता दिलेली होती। त्यांची 21 साली मान्यता परिषदेची काढली, त्याच्यानंतर ती आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना, मी सचिव या नात्याने बोलतो आमच्याकडे। आता आम्ही असं गेल्या वर्षी जी त्यांनी घेतली त्यावेळेस तुम्ही जे म्हणले सचिवांनी आम्हाला विचारलं होतं की आमच्याकडे त्यांना इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन त्यांना पत्र पाठवले की तुम्ही मातीची कुस्ती घेऊ शकत नाही, तुमची मान्यता काढलेली आहे परिषदेची। मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं तर आम्ही म्हणलं हे सगळ्या जे गोंधळ चाललेला आहे 2-2 संघटना थांबल, त्यांनी सांगितलं तर मॅचचे आम्हाला मिळेल, त्यांना आम्ही सपोर्ट केला। आता ह्या वर्षी त्यांच्या एक संघटनेच्या 3 संघटना झाल्या
3 संघटना त्या मॅटवरच आहेत. आमची मातीची एकच संघटना आहे, ती आत्तापर्यंत चालल्यात. मग आम्ही असा निर्णय घेतला आहे की यावर्षी आम्ही आमची मातीवर सेपरेट फक्त मातीची महाराष्ट्र केसरी घेणार, जे की मातीची आम्हाला त्याची इंडियनपासून परमिशन आहे महाराष्ट्र केसरी या शब्दाची, त्याच्या तहत आम्ही घेतोय. हे महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद आणि भारतीय शैलीची कुस्ती संघटना यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग होतं, म्हणून ॲप्लिकेशन दिल्यामुळं आत्तापर्यंत म्हणजे मी 1980 पासून मी कुस्ती खेळतोय. महाराष्ट्र राज्याचे मी 14 अधिवेशने खेळलेलो आहे. आज सांगाय माझ्याही लक्षात नाही आलं, माणिक भाऊच्या लक्षात आलं काय मला माहीत नाही, पवार साहेबांच्या, पण आम्हाला माहीत नव्हतं. परंतु जेव्हा मी काल त्या बोर्डवरती पाहिलं की संलग्न भारतीय शैली कुस्ती संघटना असून मला म्हणजे की मला 48 वर्ष लागले मला की हे चित्र पाहिलं. हां, तर हे कसं आहे की भारतीय शैली कुस्ती संघटना आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषद यांच्यामध्ये समन्वय असल्यामुळं महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य संलग्नता ही संघटना नव्हती. परंतु आत्ता जे नानांनी सांगितलं की हा जो गोंधळ चाललेला आहे, शेवटी आम्हाला हा पर्याय घ्यावा लागला की आता सेपरेट आपली भारतीय शैली कुस्ती संघटनेची महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघटना आपल्याला त्याची आपल्याला ही स्पर्धा आयोजित करावी लागणार आहे. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते जे आता 3 संघटना आपल्याला झालेल्या आहेत, जे आपण तुम्ही सगळे पेपरला हे झाले, लांडगे गट, एक पवार गट आणि बोलते गट, तर त्या तिन्ही संघटना ह्या मॅटवरच्या संघटना आहेत आणि ही भारतीय शैली ही एकच संघटना आहे ती पूर्ण, आणि त्यांना सगळ्या केसरींचा अधिकार मातीवर. हे देशाचे सचिव आहेत. ते उद्या मोठ्या मनाने आले तर त्यांना घेणार बंधन आणण्यापेक्षा संघटना दाखवावी त्यांनी. मोठ्या मनाने आले तुमच्याकडे तुम्ही घेणार का पदराखाली त्यांना? म्हणजे ना पहिला आम्ही त्यांना घेणार, पण आम्ही आमची महाराष्ट्र केसरी आमच्या संघटनेत आम्ही हे कुठे बी खेळू शकतो ना. महाराष्ट्राचे खावडे निघालाय, उतरला खाली कुस्ती केली. अधिकृत नहीं है तो अधिकृत का मतलब तो उनसे आप पूछें कि अधिकृत होता क्या है। अधिकृत क्या है? अधिकृत उसके पास ही है जिसके पास में एफिलेशन है। अगर आपके पास में एफिलेशन इंडिया बॉडी की है और वो इंडिया बॉडी केवल मैट पे कुश्ती करा सकती है, तो आपके पास तो खुद ही एफिलेशन नहीं है मिट्टी पे कराने की। आपके पास में तो खुद ही एफिलेशन नहीं है मिट्टी पे कराने की, तो आपकी एफिलेशन तो उनके साथ मैट पे है, तो अधिकृत तो आप खुद ही नहीं हुए। ये केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है, केवल और केवल जो केसरी वर्ल्ड है वो इंडियन स्टाइल के साथ जुड़ा हुआ वर्ल्ड है। आप वेबसाइट पे देख सकते हैं, आप किसी पे भी देख सकते हैं। ये मैं ट्रेडमार्क के कुछ पेपर लेके आया हूं आप लोगों को सामने कि आप लोग इस पे क्लैरिफाई हो। ये जो है ये हिंद केसरी का है, हिंद केसरी टाइटल। उसके बाद में भारत केसरी टाइटल, उसके बाद में उसके एक बार उसने इंडियन स्टाइल के मैट वाले ने कराने की कोशिश की थी और उसके 3 लाख रुपए। आप एक बात बताऊं कि 2018 में पुणे में ही 2018 में कौन सा ग्राउंड था? सनस नाही, सोमटणे फाट्यावर वो वहां पर एक बहुत ही नाटकीय ढंग से हिंद केसरी कराने जा रहे थे, तो हमने हाई कोर्ट में अपील करी और हाई कोर्ट ने उनको अभी की डेट में 3 लाख रुपए का जुर्माना लगाया। मॅट वाल्यांचं, जो इंडिया की फेडरेशन है मैट वाली, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पे। आप एक बात बताओ, जब इंडिया की बॉडी को केसरी वर्ल्ड यूज करने की अनुमति नहीं है, वो आपको कैसे दे देगा? म्हणजे त्यांची वरची संस्था जब उनके पास में खुद ही नहीं है तो वो दूसरे को कैसे दे देगा? ज्यांनी तुम्हाला सांगितलंय सासवडची ही स्पर्धा अधिकृत नाहीये, त्यांनीच
अहिल्यानगरच्या स्पर्धेमध्ये ॲपिलेशन मागितलं होतं आणि रॉयल्टी देऊ केली होती, परंतु आपण रॉयल्टी घेतलेली नाहीये. फक्त आपण त्यांना सांगितलं होतं की आमचा फक्त तिथं बोर्ड लावा म्हणून. ज्यांनी सांगितलं आपल्याकडे होणार नाही त्यांनीच गेल्या वर्षी माती संघटनेकडून आमच्याकडून अहिल्यानगरची परमिशन घेतली. त्याच्यामुळं त्यांची स्पर्धा त्यावर्षी महाराष्ट्र केसरी झाली. आपल्या इथं महाराष्ट्रात सध्या तीन एका त्या मॅचच्या तीन संस्था झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ थांबवा म्हणून आम्ही आता महाराष्ट्र राज्य भारतीय शैलीने असा निर्णय घेतला आहे की इथपासून फक्त मातीवरच स्पर्धा होईल, म्हणजे हा झालेला सगळा गोंधळ थांबेल आणि आमची एकच महाराष्ट्र केसरी, महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी, ती बी मान्यता प्राप्त मातीवर होईल. आणि त्याचं अजून दुसरं काम हे की आत्ता ही जी भारतीय शैली कुस्ती संघ आहे याला UWW जागतिक संघटनेची मान्यता मिळाली. त्याच्यामुळे आता हे आपल्या महाराष्ट्रीयन मातीच्या कुस्तीला जगाची दारं उघडलेली म्हणजे. आणि आत्ता महाराष्ट्राची कुस्ती मातीची इंडियामध्ये बी टॉप आहे, तशीच ती जगात टॉप व्हावी. ह्याच्यापुढं नंतर एशिया केसरी वर्ल्ड केसरी या इंडियन स्टाईलच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यासाठी आपली महाराष्ट्राची इथून टीम गेलेली पाहिजे इंडियाला. त्यामुळं आपण सध्या सेपरेट मातीची कुस्ती काय झाले, महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा तुम्हाला माहिती चालू झाले. त्यात असं म्हटलं जातं की तुमच्याकडे जे खेळणार आहेत खेळाडू यांना जे शासकीय नोकरी असेल किंवा इतर काय असेल तर ते त्यांना सहभागी होता येणार नाही किंवा त्यांना नोटीसा बजावल्या जाणार असंही चर्चा आहे. बरोबर. आता महाराष्ट्र केसरी आतापर्यंत जे झालेले आहेत त्यांना 15,000 रुपये पेन्शन मिळते, परंतु गेली 3 वर्ष जे काय महाराष्ट्र केसरी पैलवान झालेले आहेत त्यांना विचारा तुम्हाला पेन्शन मिळते का, कारण त्या देखील त्या तिन्ही स्पर्धा ह्या अधिकृत झालेल्या नाही. तेच विचार, कारण ते पण राज्य ऑलिम्पिक संघटनेचं नाव लावतात, कुस्तीगीर संघाचं नाव लावतात. नाही, जेव्हा भारतीय शैली कुस्ती संघटनेने त्यांना मान्य दिली होती, परंतु आता भारतीय शैली कुस्ती संघटनेच्या लक्षात असं आलंय की याच्यामध्ये तुफळी निर्माण झालेली आहे आणि आतापर्यंत आपण यांना अपिलेशन द्यायचो तेव्हा हे टायटल लावायचे. आता आम्ही अपिलेशन काढून घेतलेलं मला तर 2021ला अपिलेशन काढून घेतल्यामुळं आता आम्ही आमची सेपरेट महाराष्ट्र केसरी स्पर्धा हे टायटल मातीवरती स्पर्धेत आपण बक्षिसं जाहीर केली. त्यातली जी गदा देणार आहे ती कोणाच्या नावे आहे, काय संघटना देणार आहे? ती गदा संघटनेच्या नावे स्वतः संघटना सध्या तरी स्वतः संघटना देणार आहे. त्याच्यानंतर कोण दानशूर व्यक्ती आली तर हे करता येईल. सर अभी की जो है तो इसमें ऐसा क्या गेम चेंजर ट्विस्ट है या स्ट्रैटेजी है कि नेक्स्ट जो जनरेशन रहेगी कुश्ती की कि उनको लगे हाँ इस साल से एक्चुअली कुश्ती स्पर्धा चालू हुई है या हमारे लिए वो अच्छी है? देखिए सबसे पहले तो है ना, जो पहलवानों को जो एक्सपोज़र होता है, हम ये कभी नहीं कहते हैं कि आप कंपटीशन नहीं लड़ो. जितने कंपटीशन होंगे उतना पहलवानों को एक्सपोज़र मिलेगा. जितने भी कंपटीशन पहलवान लड़ेगा उतना ज़्यादा उसका मनोबल बढ़ता है, एक कॉन्फिडेंस आता है. और जबकि बच्चा जो बाहर निकलता है ना, तो आप ये देखेंगे कि उसके कॉन्फिडेंस में कितना इजाफा होता है. और सबसे बड़ी बात कि ये जो हमारी संस्था है जो महाराष्ट्र केसरी करा रही है, आपकी बात महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुश्ती संघ जो ये करा रही है, इसके बाद में क्या है कि हमारा हिंद केसरी होने वाला है. उसके बाद में हमारा एशिया केसरी की भी हम प्लानिंग में हैं, वर्ल्ड केसरी की भी प्लानिंग में है. तो उन बच्चों को एक एक्सपोजर मिलेगा, क्योंकि आपके साथ में अब यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग UWW के आप अम्ब्रेला मेंबर हैं, उनके एफिलेटेड यूनिट हैं, और आप उनके साथ में आज 90 कंट्रीज आपकी भारतीय शैली कुश्ती में पार्टिसिपेट करती हैं. इंडियन स्टाइल कुश्ती एकमात्र ऐसा खेल है जिसको यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग ने अपने अम्ब्रेला के साथ में इंडियन कुश्ती के नाम से दर्ज किया है. ये आप इसकी उपलब्धता देखो, इसकी अचीवमेंट देखो आप, कि कोई भी वर्ल्ड में कोई भी खेल, चाहे वो फुटबॉल हो, चाहे वो क्रिकेट हो, चाहे वो चेस हो, चाहे वो हॉकी हो, कोई भी खेल अपनी कंट्री के नाम से नहीं जाना जाता.
ये कितनी बड़ी अचीवमेंट है भारतीय कुश्ती की कि इंडियन कुश्ती के नाम से एक खेल यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंग के प्लेटफॉर्म में दर्ज है। ये अपने आप में एक गौरवशाली वो पल है जो कि इसको दर्शाता है कि इस खेल की कला को कितना आगे जाने का इसके पास में एक्सपोजर है जी। और मिट्टी की जो कुश्ती है वो ही बेसिकली, क्योंकि हिंदुस्तान में पहले जो भी पहलवान होता है वो मिट्टी की कुश्ती से आगे आता है, क्योंकि ये टोटल 85% का गेम एक पहलवान के लिए स्ट्रेंथ का खेल है। स्ट्रेंथ कभी भी स्किल्स को हरा लेती है, डोमिनेट करती है। जो स्ट्रेंथ होगी वो स्किल को कभी भी डोमिनेट करेगी। 85% का ये जो खेल है हमारा कुश्ती का, ये स्ट्रेंथ का खेल है। और स्ट्रेंथ टोटल मिट्टी से बढ़ती है। आप मैट पे प्रैक्टिस करते हैं तो आप स्किल्स के प्रैक्टिस करते हैं कि टेक्निक ज़्यादा लगे, लेकिन जब आप मिट्टी पे आ जाते हैं, क्योंकि इस खेल में स्ट्रेंथ की बहुत ज़्यादा आवश्यकता है जी। आणि पोरांना खरा न्याय मिळू द्या। जे आता DYSP SP झालेत ना, ती महाराष्ट्र केसरीची हेल्पच झालेली, त्यामुळे कुठलंही काम होतं नाही, एक सरळ मुखारी झालं तरच ती बरे। त्याचे 3-3, 4 झाले ना, अख्ख्या सगळ्या समाजाची किंमत जाती, पहिलवानाची किंमत जाती, आईबापाची मदत करत असतात। 4 राजकारणी लोकांनी सगळं थांबवलं पाहिजे आणि सरळ पत्रकाराची मेन तुमची जबाबदारी आहे। तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, जसे आम्हाला तुम्ही विचारले की तुम्हाला परमिशन आहे का, कुठं काय आम्हाला बरं पडेल। कारण त्यांनी आम्हाला तर पेपरमध्ये निघाले, सासवडला पेपर होऊन देणार नाही, नानांमुळे आम्ही शांत बसतोय। आम्ही त्यांना कशी करायची आम्ही स्पर्धा पडवून दाखवणार, आम्ही केलं त्यांच्याशी बोलू, आम्ही काय करणार काय नाही विचारा तुम्ही। आणि आम्ही ज्यांच्या परमिशन तसे त्यांनी परमिशन दाखवायची, आमच्याकडे ही परमिशन म्हणून आभार मानतो।